सिरोंचा तालुक्यातील शासकीय अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी शाळेतील विद्यार्थिनींना गणवेशाकरता शासनाकडून डीबीटीद्वारे मिळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला 3082 रुपये विद्यार्थिनीच्या खात्यात जमा करण्यात आले। परंतु सदर शाळेतील मुख्याध्यापक बोरवार यांनी विद्यार्थिनींकडून खात्यातील पैसे काढून घेतले आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृह आणि निवासी शाळेतील विद्यार्थिनींना वस्तुस्वरूप वस्तू न देता थेट डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात आधार संलग्न पैसे जमा करण्याचे आदेश असताना विद्यार्थिनीचे आर्थिक शोषण केले। विद्यार्थिनींचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर मुलकला आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या आंदोलनामागे घेण्यात आले। शाळेतील विद्यार्थिनींना न्याय न मिळाल्यास येत्या 15 दिवसात तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सागर मुलकला यांनी दिला आहे। सिरोंच्यातील समाज कल्याण शाळेतील विद्यार्थिनींचे जे पैसे उचल केलेले प्रकरण घेऊन आम्ही तहसील कार्यालय येथे गेल्या 3 दिवसांपासून आम्ही साखळी उपोषणात बसून आम्ही आंदोलन केले आहे। या आंदोलनस्थळी माननीय तहसीलदार साहेबांनी इथं भेट देऊन आम्हाला एक लेखी आश्वासन दिली आहे। तर येत्या 15 दिवसात सदर पैसे ज्यांनी काढले त्याच्यावर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आम्हाला लेखी आश्वासन दिल्याने आज आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आंदोलन सुरू आहे ते मागे घेण्यात आले। येत्या 15 दिवसात आम्हाला या चौकशी करून न्याय नाही मिळाले तर आम्ही पुन्हा या आंदोलन तीव्र करून त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करीन। नमस्कार। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुरेश एम टिपट्टीवार, NTV न्यूज मराठी, सिरोंचा गडचिरोली।